हरिओम. आशुतोषने आता श्लोक सांगितलेलाच आहे. गीतेच्या 12व्या अध्यायामधला 16वा श्लोक हा आहे. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी योमद्भक्तः स मे प्रियः. गीतेच्या 12व्या अध्यायातले भक्त लक्षणांचे जे श्लोक आहेत त्याच्यातला हा एक श्लोक आहे. या सगळ्या श्लोकांबद्दल स्वामीजी असं म्हणतात की हे 7च श्लोक आहेत, पण ही गुणांची संपत्ती एवढी मोठी आहे की 7 जन्मांची ददात मिटेल असं ते म्हणतात. तर या भक्त लक्षणांमधलं प्रत्येक लक्षण म्हटलं तर स्वतंत्र आहे आणि म्हटलं तर प्रत्येक लक्षणाचा दुसऱ्याशी संबंध आहे आणि तो कसा आहे हे पण स्वामीजींनी दाखवून दिलंय. मागच्या श्लोकामध्ये लोकांनो द्विजते चयः म्हणजे लोकांपासून किंवा लोकांमुळे उद्विग्न न होणं हे जर लक्षण घेतलं तर लोकांमुळे उद्विग्न न होण्यासाठी माणसाजवळ काय लागेल तर ते या श्लोकात सांगितलेलं तसं अनपेक्ष असणं, म्हणजे समोरच्याकडनं कुठलीही अपेक्षा न करणं. म्हणजे ही लिंक लागली मागच्या श्लोकाची आणि या श्लोकाची. कारण ती जर अपेक्षा पूर्ण नाही झाली तर हा उद्विग्न होणार आणि असं नाही झालं पाहिजे. याच्यासाठी अनपेक्ष असणं. किंवा एखाद्याकडनं काहीतरी चूक झाली तर हा माणूस मनात धरून बसणार आणि त्याच्यामुळे उद्विग्न होणार. असं नाही झालं पाहिजे. याच्यासाठी म्हणून मैत्र, क्षमा की मैत्री खातर ती गोष्ट सोडून दिली, क्षमा केली असं झालं पाहिजे. तर याच्यासाठी मैत्र, क्षमी ही जी भक्ताची लक्षणं सांगितली आहेत ती इथे लागू होतात. माणूस उद्विग्न आणखीन कशामुळे होतो तर एखाद्याच्या मोठेपणाला धक्का लागला तर तो उद्विग्न होतो. स्वामीजींनी इथे दिलेलं उदाहरण म्हणजे की माझी समजा मननाची, चिंतनाची शांत अशी वेळ आहे आणि कोणीतरी बेल दाबली तर मग मी एवढा मोठा तत्वचिंतक आणि हा कोण सामान्य माणूस कुरिअरवाला लागून गेला, काय कटकट करतोय. मग इथे माझ्या मोठेपणाला धक्का लागला आणि त्याच्यातनं उद्वेग निर्माण झाला. तर यासाठी तो माणूस कसा पाहिजे, निरहंकार हे लक्षण इथे लागू होईल. एखाद्याबद्दल जर द्वेष मनामध्ये असेल तर त्याच्या कुठल्याही कृतीने हा उद्विग्न होईल. त्यांनी साधं जरी बोललं चाललं तरी सुद्धा उद्विग्नता येणार. याच्यासाठी माणसाने असलं पाहिजे अद्वेष्टा हे लक्षण इथे दिसतं. तर असं एका या लक्षणाशी, एका गुणाशी बाकीचे गुण जोडलेले आहेत असं आपल्याला दिसून येतं. हा कुणाला उद्वेग देत नाही आणि लोकांमुळे स्वतः उद्विग्न होत नाही असं सांगून झाल्यानंतर परत मग हर्षामर्ष भयोद्वेगैहि मुक्तः असं सेपरेट आणखीन वेगळं का म्हटलेलं असेल तर उद्वेग हा लोकांमुळेच प्रत्येक वेळेला उत्पन्न होईल असं नाहीये. कधी कधी स्वतःची परिस्थिती सुद्धा उद्वेगाला कारणीभूत होते. स्वामीजींनी खूप छान छान उदाहरणं दिली आहेत आणि ती त्यांच्या त्या खास मजेदार स्टाईलमध्ये कशी सांगितली असतील हे मी इमॅजिन करत होते. की एखाद्या गंभीर विषयाचं चिंतन चालू आहे आणि नाक चोंदलेलं आहे, चालतोय, लांब चालायचंय आणि चपलेचा सोल निघाला किंवा मग रात्री 11:30-12 वाजलेत, सगळी दुकानं बंद झाली आहेत आणि गाडी पंक्चर झाली तर हा काही दुसऱ्या कोणी उद्वेग दिलेला नाहीये. मग काल असं झालं की मी घरात कोणी नव्हतं आणि स्वाध्यायाची आता छान तयारी करता येणार 2-3 तास असं म्हणून अगदी आनंदात बसले होते तयारीसाठी आणि घरात कबूतर शिरलं आणि काही केलं त्या कबुतराला बाहेर जाता येईना. मग ते कबूतर घालवायचं कसं, आता ते आपल्या अंगावर येणार का असं म्हणून अगदी हेल्मेट बिल्मेट घालून आणि गाठी घेऊन त्याला हुसकायचा प्रयत्न केला तरी पण ते काही जाईना आणि मग त्या सिक्युरिटीला बोलवलं आणि मग त्यांनी काय काय प्रयत्न करून ते हाकललं. ह्या सगळ्यामध्ये एक तो तासभर गेला. आता हा काही दुसऱ्या कोणी दिलेला उद्वेग नाहीये, दुसऱ्या माणसाने दिलेला उद्वेग नाहीये, परिस्थितीमुळे झालेला निर्माण झालेला उद्वेग आहे. तर अशा वेळेला माणसाने उद्विग्न व्हायचंच नाही असं नाहीये, होतो तो नॅचरली, पण तो उद्विग्नतेचा आविर्भाव थोड्याच वेळ राहतो आणि माणूस पटकन त्याच्यातनं बाहेर पडतो आणि आता पुढे काय याचा विचार करायला लागतो.
तर असं एकेका गुणावर किती सखोल चिंतन करता येईल, एकेका भक्त लक्षणावर किती सखोल चिंतन करता येईल, हे स्वामीजींनी दाखवून दिले. आजच्या स्वाध्यायासाठी म्हणून जो श्लोक सांगितलाय त्याच्यातलं पहिलं लक्षण म्हणजे अनपेक्ष. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, जो निजानंदे धाला परिणामो आयुष्य आला, पूर्णते जाहला वल्लभुजो. म्हणजे जो आत्मानंदामध्ये बुडून गेलेला आहे, आत्मानंदानी आनंदित झालेला आहे, तो पूर्णतेचा वल्लभू झाला, म्हणजे पती झाला. पूर्णता ही त्याची पत्नीच आहे. म्हणजे पूर्णतेसाठी तो प्रयत्न करत नाहीये, पूर्णतेने याला माळच घातलीये. आणि अशा माणसाला आणखीन कशाची अपेक्षा असणार? अंतरंगामध्ये असं सुख आहे की जे पूर्ण आहे, संपत नाहीये, ते सतत वाढतं आहे. त्यामुळे बाह्य कुठल्या गोष्टीची अपेक्षाच नाहीये, पण त्याचा संबंध फक्त भगवंताशीच आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात की मी साथ घालत चाललेलो आहे, कुणी येवो अगर न येवो मला काही फरक पडत नाही. विठो तुझे माझे राज, नाही दुजयाचे काज. परमेश्वरावरच्या प्रेमाचा परिणाम म्हणून याचं जगावर प्रेम आहे, बाकी कसली अपेक्षा नाहीये. ही झाली अनपेक्ष ही अवस्था. पुढचं लक्षण आहे शुची. शुचीचा अर्थ आपल्याला माहितीये की निर्मळ, पवित्र असा त्याचा अर्थ आहे. आणि याच्यामध्ये आतून बाहेरून शुद्ध असणं हे सगळ्या संतांना अभिप्रेत आहे. ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात, आतू बाहेरी चोखाळू, सूर्य जैसा निर्मळू. सूर्य जसा निर्मळ आहे, त्याच्या आत बाहेर सगळीकडे तेजच आहे, अंधाराला थाराच नाहीये, मळाला थाराच नाहीये, तसा हा भक्त असतो. बाह्य शुचीची उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. म्हणजे अगदी केजीच्या मुलांचे ते गुड हॅबिट्सचे तक्ते असतात आणि त्याच्यात तो असा गुड बॉय असतो, गुड गर्ल असते, आणि ती सुद्धा अशी सकाळी कशी दात घासते, आंघोळ वेळच्या वेळेला करते, चांगले कपडे घालते. ह्याच्यातनं आपल्याला अगदी त्या लेवलला सुद्धा बाह्य शुची म्हणजे काय हे माहिती असतं आणि ती महत्वाची आहेच. पण बाह्य शुची ही पुरेशी नाहीये. अंतःशुचीला, अंतःकरणाच्या शुचीला साधकाच्या दृष्टीने खूप महत्व आहे. अंतःशुचीच्या बाबतीत स्वामीजींनी ध्येय शुची, साधन शुची आणि आचरण शुची या 3 गोष्टी सांगितल्या की ध्येय शुद्ध असायला पाहिजे. ध्येयच जर शुद्ध नसेल तर ते ज्यांच्या मदतीने साध्य करायचं ती साधनं आणि जो ऍक्शन प्लॅन ठेवून ज्या स्टेप्स वापरून ते साध्य करायचं ते आचरण, हे दोन्ही शुद्ध असणार नाही. मग दुसऱ्याची प्रॉपर्टी बळकवायची हाच जर हेतू असेल, हेच जर ध्येय असेल, तर ते मग येणं केनं प्रकारानं साध्य करायचं. मग तिथे धाकदपटशा आला, दंडुकेशाही आली, दहशत निर्माण करणं आलं, प्रसंगी मुर्दे पाडणं, वाटेल ते साधन आणि वाटेल तसं आचरण, याला काही धरबंधच नाही. पण म्हणून साधकाला, भक्ताला ध्येयशुची असली पाहिजे असं स्वामीजी सांगतात. आणि या नंतरच्या पातळीवर जी येते ती भावशुची आणि ज्ञानशुची. जी भावसंपन्न लोक असतात, ज्ञानसंपन्न लोक असतात, त्यांचं वर्णन पवित्राणाम पवित्रम, मंगलानाम मंगलम असं केलेलं आहे. किंवा तीर्थी कुर्वंती तीर्थानी असं त्यांच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांना कुठल्या तीर्थावर जायची गरज नाहीये, तीर्थांना तीर्थत्व त्यांच्यामुळे प्राप्त झालंय. म्हणजे ज्यांच्या ठिकाणी जाऊन सगळे बाकीचे लोक शुद्ध होतात, त्या तीर्थांना शुद्धी कोणामुळे मिळते? तर या महात्म्यांच्या सहवासामुळे मिळते. इतके ते शुद्ध असतात. शुची या नंतरचं लक्षण आहे दक्ष. आम्ही कसेही गबाळ्यासारखे राहू आणि भक्त आहोत, साधक आहोत असं म्हणून स्वतःला सवलत घेऊ तर तसं चालणार नाही. स्वामी अखंडानंदांनी एक सांगितलेली गोष्ट आहे की एका महात्म्याकडे एक जण जातो, एक व्यक्ती जातो आणि गेल्या गेल्या अशा चपला कशा तरी फेकून दिल्या इकडे तिकडे, दार असं धाडकन आपटून बंद केलं आणि जाऊन असा बसला आणि मला आत्मज्ञान पाहिजे, आत्मज्ञान द्या मला असं म्हणायला लागला.
तर त्या महात्म्यांनी असं सांगितलं की आधी तू जा, चपलांना नमस्कार कर, त्या नीट ठेव, त्याच्यानंतर दाराची क्षमा माग आणि मग परत ये इथे. कारण सर्वम खल्विदम ब्रह्म, सगळं काही ब्रह्मच आहे, हे आधी आचरणात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये उतरलं पाहिजे. त्यामुळे व्यवहारात दक्ष असणं, कर्तव्यात दक्ष असणं ही पहिली पायरी आहे आणि ती ओलांडूनच भक्त होता येतं. समर्थांना सुद्धा आधी संसार करावा नेटका, याच्यामध्ये हीच दक्षता ही अभिप्रेत आहे. मोठ्या स्वामीजींच्या, स्वामी माधवनाथांच्या बाबतीतली दक्षतेची उदाहरणं खूप सांगितलेली आपल्याला आठवतात स्वामीजींनी, की त्यांची वेळेबाबतची दक्षता, वस्तू जागच्या जागी ठेवण्यामधली दक्षता, बोलण्या चालण्यातली दक्षता, हे सगळं होतं. पण स्वामीजी पुढे सांगतात की ही संसारातली दक्षता ही पहिली पायरी जरी असली तरी ती परमार्थाची कसोटी नाहीये. कारण ज्ञानप्राप्ती वगैरेशी ज्याचा काही संबंध नाहीये अशी व्यक्ती सुद्धा दक्ष असू शकते. पण मग साधकाच्या दृष्टीने दक्ष याचा विशेष अर्थ काय आहे? तर रघुनायका विण जो क्षीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे. मनाच्या श्लोकांमधला श्लोक आहे की दक्ष कोण? तर जो लक्ष लावून पाहतो तो दक्ष. आणि कुठे पाहायचं, काय पाहायचं हे आपल्याला स्वामीजींकडनं चांगलंच माहिती आहे. आपलं लक्ष एकतर व्यवहारावर असतं किंवा भगवंतावर असतं, पण व्यवहारात दक्ष राहून जो भगवंतावर लक्ष ठेवून राहतो तो खरा दक्ष. अशा माणसाच्या बाबतीत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, तत्वार्थीचा पायाळू देखणा जो. म्हणजे पायाळू माणसाच्या बाबतीत असं सांगतात की त्याला जमिनीतलं धन दिसतं, तर तसं याला सगळीकडे तत्व दिसतं. म्हणजे जे काही तो वाचत असेल, ऐकत असेल, तर त्याचा गाभा काय, सार काय, ते तो बघतो आणि त्याच्याशी संबंधित राहतो. त्याच्यावरचं लक्ष ढळू देत नाही आणि म्हणून तो दक्ष असतो असं म्हटलेलं आहे. या पुढची जी दोन लक्षणं आहेत, उदासीन आणि गतव्यथ, ही आपण एकत्र बघायला पाहिजे. कारण उदासीन याचा अर्थ उदास किंवा उदासवाणा, केविलवाणा असा नाहीये. हे सांगण्यासाठी पुढचा शब्द आलेला आहे की गतव्यथ, ज्याची व्यथा निघून गेलेली आहे असा. उदासीन या शब्दाची फोड होते उत अधिक आसीन. उत म्हणजे वरती आणि आसीन म्हणजे बसलेला, असा शब्दशः अर्थ आहे. स्वामीजींनीच एकदा एक उदाहरण दिलं होतं की असा मुलांचा खेळ चाललेला आहे, म्हणजे खाली अशी जमिनीवर बसून ती मुलं खेळताय आणि शेजारी एक पलंग आहे उंच आणि त्याच्यावर आजोबा बसलेत. तर ते कसे आहेत? उत आसीन, वरती बसलेले. वर बसून ते त्या मुलांचा खेळ बघतायत. मुलांनी खेळण्यात बनवलेले खोटे खोटे पदार्थ खातायत, वा वा छान झालेत वगैरे असं म्हणतायत. पण आतून त्यांना असं माहितीये की मी या खेळापासून वेगळं आहे. तर ते कसे आहेत? उदासीन, अलिप्त, अलूफ. तर त्या आजोबांसारखं होता आलं पाहिजे. आपलं असं होत नाही. आपण त्या खेळातच इतके रमून जातो की तो खेळ आहे याचा विसरच पडतो आपल्याला. आपल्या ध्यानाच्या श्लोकांमध्ये जसं म्हटलंय की प्रतिसादीना प्रतिकारी, उगार आहे निर्विकारी. हे एरवी व्यवहारामध्ये सुद्धा जमलं पाहिजे खरं तर, पण ते जमत नाही. म्हणजे ऍक्शन रिॲक्शन हाच खेळ चालू राहतो आणि त्याच्यातून भगवंताचा विसर पडतो. तर असं नाही झालं पाहिजे. दुसरं म्हणजे उदासीन, अलिप्त म्हणजे जगाशी देणं घेणं नसलेला, जगाशी तुसडेपणाने फटकून वागणारा, असा अर्थ सुद्धा अभिप्रेत नाहीये. मग त्याचं जगाशी देणं घेणं आहे, जगावर प्रेम आहे, पण ते परमेश्वराच्या प्रेमाचा एक भाग म्हणून आलेलं आहे. म्हणजे जग आणि जगदीश हे एकच आहेत याचा संतांना प्रत्यक्ष अनुभव आलेला असतो आणि म्हणून ते असतात उदासीन आणि त्याच्याबरोबर गतव्यथ. म्हणजे ज्यांच्या व्यथा निघून गेलेल्या आहेत, नाहीशा झालेल्या असे ते असतात. त्या व्यथा कशामुळे नाहीशा झालेल्या असतात? तर त्या त्यांनी परमेश्वरालाच अर्पण केलेल्या असतात. मग त्यांना व्यथा नसतात का? तर असतात. पण ते त्या
उठसूट उगाळत बसत नाहीत, सगळ्यांना सांगत बसत नाहीत, आणि सांगितल्याच तर ते त्या देवाला सांगतात. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली. बाईला मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. हे तुकाराम महाराजांचे उद्गार आहेत, आणि त्यात त्यांनी व्यथा प्रकट केलेली आहे. जखम अशी नेहमी बंद ठेवून चालत नाही, तर ती कधी कधी उघडी ठेवायला लागते. तसंच हे आहे की परमेश्वरासमोर व्यथा उघडी केलेली आहे, बोलून दाखवलेली आहे. रामकृष्ण परमहंस म्हणायचे की तू माझी आई आहेस, देवीला म्हणायचे की आई तू माझी आई आहेस, आणि रखवालदार जागा आहे, आणि तरी घरामध्ये चोरी झाली. म्हणजे मी वेडवाकडं वर्तन करणं म्हणजे माझ्या घरामध्ये चोरी होणं. की मी तुझं मूल आहे, माझा विवेक शाबूत आहे, आणि तरी पण मी वेडावाकडा वागलो. ही ती त्यांच्या मनाची व्यथा आहे. समर्थाने सुद्धा म्हटलंय, अपराधी जन चुकताची गेले, तुझा तुची सावरी, कल्याण करी रामराया. म्हणजे आम्ही चुकतच गेलेलो, आयुष्याची बरीच वर्ष आम्ही वाया घालवलेली आहेत, आणि हे आता मान्य करून घे, तुझा तुची सावरी ही माझी व्यथा आहे, आणि तिचं आता काय करायचं ते तूच ठरव. तर असे ते संत गतव्यथ असतात, कारण ती व्यथा त्यांनी देवालाच वाहिलेली असते. ही त्यांची संतांची भूमिका असते, भक्ताची भूमिका असते. स्वामी रामसुखदास असं म्हणतात की अनुकूल परिस्थिती प्राप्त झालेली असताना चित्त हर्षभरित होणं, आणि प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झाली असता ते शोकभरित होणं, या दोन्ही अवस्थांना व्यथा असं म्हणता येईल. की मी अमुक अमुक जर मी केलं असतं तर अमुक गोष्ट मला मिळाली असती, मी ती केली नाही आणि म्हणून ती मिळाली नाही मला. मी अमुक अमुक केलं असतं तर आज कुठे गेलो असतो, कुठल्या उंचीला प्राप्त झालेलो असतो. तर ही मी करता, मी करणारा आहे, मी केलं असतं, या भावनेतनं ती व्यथा आलेली आहे. संतांचं असं नसतं, आणि म्हणून ते गतव्यथ असतात, आणि त्याच्याबरोबर सर्वारंभ परित्यागी असे सुद्धा ते असतात. हे पुढचं लक्षण आहे. मी करता या भावनेमधनं, किंवा मोठेपणा मिळवण्याच्या हेतूनी, नाव लौकिकाच्या हेतूनी, संग्रह करण्याच्या हेतूनी, स्वार्थाच्या हेतूनी नवीन नवीन उपक्रम सुरू करणं, याला आरंभ असं म्हटलेलं आहे. आणि गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये या आरंभशूर माणसाचं खूप छान वर्णन केलेलं आहे, की तो असं म्हणतो की इदमद्य मया लब्धम इमम प्राप्स्ये मनोरथम. आज मी हे मिळवलं, उद्या मी ते मिळवीन. म्हणजे असं बाजारात आलेलं मोबाईलचं प्रत्येक नवीन मॉडेल माझ्याकडे पाहिजेच, किंवा स्टेटस सिम्बॉल म्हणून ती अशी मोठी कार पाहिजे. 200 साड्या आहेत पण ते असं लेटेस्ट डिझाईनची साडी पाहिजेच. हे जे आहे ते या अशा आरंभशूर माणसाचं लक्षण. आढ्योभिजनवान अस्मी कोन्योस्ति सदृशो मया, यक्ष्ये दास्यामी मोदिष्य इत्यज्ञान विमोहिताः. म्हणजे मी श्रीमंत आहे, मी खानदानी आहे, मी यज्ञ करीन, मी दान देईन, मला हवं ते सगळं मिळवीन, या माइंडसेट मधनं जे कर्म होतं त्याला इथे आरंभ असं म्हटलेलं आहे. आणि भक्त हा सर्वारंभ परित्यागी, म्हणजे सर्व आरंभांचा ज्यांनी त्याग केलेला आहे असा असतो. स्वामीजींनी म्हटलं तसं कर्तृत्वाचा अहंकार आणि फळाची कामना ही दोन्ही परमेश्वराच्या चरणी अर्पण करून ज्या वेळेला कर्म होतं त्यावेळेला तो सर्वारंभ परित्याग होतो. परमेश्वराच्या शक्तीने सगळी कर्म चाललेली आहेत, आपण माध्यम आहोत, साधन आहोत. या भूमिकेमधनं जे कर्म केलं जातं ते बंधनात टाकणारं होत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, संसार व्यथे फिटला, जो नैराश्ये विनटला, व्याधा हातोनी सुटला विहंगू जैसा. म्हणजे व्याधाच्या हातून पक्षी सुटून जावा तसा हा व्यथेपासून सुटला, सांसारिकतेपासून सुटला, गतव्यथ झाला. आणखीन एक त्यांनी दिलेला दृष्टांत म्हणजे आगीला जर इंधन पुरवलं तर ती भडकते,
त्याप्रमाणे मी करता, माझ्यामुळे सगळं झालं, मी नसतो तर झालंच नसतं, हे जे असं मीपणाचं इंधन पुरवलं तर ते कर्म तापदायक होऊन बसेल. पण जर इंधनच नसेल तर आग शांत होऊन जाईल. अशा शांत व्यक्तीला सर्वारंभ परित्यागी असं म्हटलेलं आहे. तर अशा भक्ताचं भगवंतावर आणि भगवंताचं भक्तावर विलक्षण प्रेम असतं. एकदा नारद मुनी भगवंताला भेटायला गेले आणि भगवान काय करतायत? तर त्यांना उत्तर मिळालं की ते ध्यान करतायत. मग नारदांनी त्यांचं ध्यान उतरल्यावर विचारलं की सगळं जग तुझं ध्यान करतं, तर तू कोणाचं ध्यान करत होतास? तर भगवंतांनी उत्तर दिलं, माझा जो अनन्य भक्त आहे त्याचं मी ध्यान करतो. तयाचे आम्हा व्यसन, आमुचे ते निज ध्यान. असा भक्त मिळणं हे माझं समाधान आहे आणि असा भक्त मिळावा याच्यासाठी म्हणून मी नाव रूप हे धारण केलेलं आहे. त्याच्यासाठी मी अवतार घेतलेला आहे, असं भगवंत सांगतात. तर अशा या सद्भक्ताची लक्षणं आपण बघतो आहोत आणि पुढची लक्षणं ही आपण पुढच्या स्वाध्यायांमधनं बघूया. या श्लोकाचा स्वाध्याय सुरू असताना असं झालं की घरात एक काहीतरी प्रसंग घडला. म्हणजे अगदी नळावरची भांडणं नाही, पण काही आर्ग्युमेंट्स झाली आणि असं असं ते PDF समोर होती स्वामीजींच्या प्रवचनाची आणि हे समोर चालू आहे ही आर्ग्युमेंट्स. दुसऱ्या दिवशी जेव्हा पहाटे उठले त्यावेळेला मनात आलं की स्वामीजींची एक एवढी कृपा आहे की समोरची व्यक्ती काहीतरी बोलतीये, त्याला तू कसं रिॲक्ट होतीयेस? बघू बरं. मग आठवतात का भक्त लक्षणं त्यावेळेला? नसतील तर आठव. मग करतीयेस का प्रयत्न तसं वागण्याचा? नसशील तर कर. मग फक्त थिअरी वाचली, स्वाध्याय केला असं नाही चालणार. तर सद्गुरू असे प्रॅक्टिकलमधनं शिकवत असतात. अशा कृतीमधनं शिकवणाऱ्या, प्रॅक्टिकलमधनं शिकवणाऱ्या, पदोपदी सांभाळणाऱ्या अशा सद्गुरूंच्या चरणी हा स्वाध्याय अर्पण करते आणि थांबते. हरि ओम तत्सत.